तूर्त एवढं सांगायचं आहे की वस्त्र हे आवरण आहे. या आवरणामुळे मधला जो मूळ पदार्थ आहे याचं त्या ठिकाणी दर्शन, याचं ज्ञान सगळ्यांना त्या ठिकाणी होत नाही. एक निमित्त केलं महाराज. आणि ज्या गोपिका आहेत ना, त्या गोपिकांचे वस्त्र चोरल्याच्या नंतर श्रीकृष्णावर आरोप लावतात, शोभलं का तुमच्या देवाला? पण पद्मपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने वस्त्र का चोरले, तर त्या पद्मपुराणामध्ये की त्या स्त्रियांना पितृदोष लागू नये म्हणून. आणि भागवताचं म्हणणं आहे की त्यांचं अज्ञान हरण करायचं होतं, म्हणून आवरण बाजूला सारण्याच्या निमित्ताने स्त्रियांचं असलेलं आवरणच, वस्त्रच त्या ठिकाणी चोरले, त्यांना ज्ञान द्यायचं होतं म्हणून. मग आता पद्मपुराणाच्या दृष्टीने आपण पाहू, विवस्त्र स्नान जर तुम्ही करत असाल, पद्मपुराण म्हणतं, तर तुम्हाला पितृदोष लागतो. कारण सकाळी तुम्ही आंघोळीला जेव्हा बाथरूम मध्ये बसतात आणि तुमच्या अंगावर जर उपवस्त्र असतील, तर अंगावर टाकलेलं पाणी त्या उपवस्त्रांमध्ये मुरतं आणि उपवस्त्रांमधून आपण जेव्हा उभे राहतो ते खाली जेव्हा टिपकतं, तर आपल्या आजूबाजूला सगळे पित्र बसलेले असतात. पद्मपुराण सांगतं बरं का, पित्र असतात. आणि आपल्या उपवस्त्रातून पडणारं पाणी, त्या पाण्यामध्ये पित्र आंघोळ करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, अंगावर कपडे असतील तर. आणि नसतील तर मग ते शाप देतात आणि पितृदोष लागतो. पूर्वीच्या माता भगिनींची आंघोळ केव्हा होत होती कळत सुद्धा नव्हतं. मावशी, डोकं विचारताना सुद्धा बाई कोणाला दिसत पूर्वी. आता न बोललेलं बरं. बंगला, बाथरूम, बाथरूम मध्ये टॉप, शावर, बर का. जर विवस्त्र स्नान पुरुष करत असतील तर सज्जनांनो, सकाळी तुम्ही जेव्हा आंघोळीला जातात, आंघोळ करताना त्या बाथरूम मध्ये तुम्ही एकटे नसतात. माणसांनो, तुम्ही ऐका, तुमच्या आजूबाजूला तुमचे मेलेले सगळे पित्तर बसलेले असतात. माणसांच्या आजूबाजूला पित्तर आणि बायांच्या आजूबाजूला सगळ्या पित्रिनी. बाथरूम मध्ये गेल्यानंतर आठवण झाली पाहिजे, माय गो कोण मग आजच सासू बसेल हो माईकडे. पद्मपुराणाचं म्हणणं बरं का, हे बगल पुराण नाहीये. बर, म्हणजे आजूबाजूला सांभाळून पाय ठेवत झाली तर दापशात आजल सासूले, चुलत सासू वगैरे पित्रीनी त्या ठिकाणी असतात, पित्र असतात. सज्जनांनो, अजून दुसरं कारण वस्त्र चोरण्याच्या मागचं, खर तर दिवसभर केलेली पाप, रात्रभर केलेली पाप सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण स्मरण करतो नदींचं, तर तेव्हा सगळ्या नद्या येतात आणि आपण दिवसभर केलेली पाप, रात्रभर केलेली पाप धुवायची असतात. पण जर तुमच्या अंगावर वस्त्र असली तर ते पाप धुतल्या जातील. पण तुम्ही जर विवस्त्र असाल तर ती पाप वज्रलेपा भवती. शास्त्रकार असं सांगतात, अन्नक्षत्रे कृतम पापम तीर्थक्षत्रे विनश्यती, तीर्थक्षत्रे कृतम पापम वज्रलेपा भवती. मग तुम्ही म्हणाल, महाराज आंघोळ करताना विवस्त्र असलं म्हणून काय झालं, कुठलं पाप होतं? होतं ना पाप. सज्जनांनो, हा काम इतका बलवान आहे, इतका बलवान आहे की आपण एखाद्या सुंदर स्त्री पुरुषाला, भिन्नलिंगी व्यक्तीला पाहिल्यानंतर तो निर्माण होतो, यात नवल नाही. मनोज महाराजांनी त्या दिवशी सांगितलंच का नाही कीर्तनात, सुरतला काही लोक गेली कपडे फाडायला. आम्ही पण गेलेलो होतो, मी पण पाहिलं ते. कपडे फाडायला गेलो, ताई त्या कपड्यांच्या दुकानाच्या समोर ते पुतळे ठेवलेले असतात. पुतळे किती सुंदर असतात ते, पण काही काही पुतळे त्या पुतळ्यांकडेच पाहतात. त्यांना सांगावं लागतं, ओ येड्या, पुतळा आहे तो, चाल पुढे. घेणं नाही देणं नाही. तुमच्या लक्षात येतंय का, हा विकार इतका वाईट आहे दादा. हाडामासाच्या पुरुषाला स्त्रीला पाहून निर्माण होईल, यात नवल नाही. पुतळा, चित्र, इतके विचित्र आहेत माणसं. मग चला,
तसं आपलं स्वतःचं शरीर जरी त्या ठिकाणी उघडं पाहिलं तरी हा काम निर्माण होतो. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, विनाकारण आपलं स्वतःचं शरीर सुद्धा उघडं बघू नये. मग काय पाप होतं ऐका ना. सकाळी तुम्ही खरं तर आंघोळ करत असताना नद्यांचं स्मरण करतात. गंगेश्चैव यमुनेश्चैव गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सान्निध्यं कुरुः. गंगाय नमो नमः. गंगा सिंधू सरस्वती. बरेच त्या ठिकाणी तुम्ही नावं घेतात नदींचे, ऐका नाही. आमच्या गावाला एक माणूस येतो, मोरीमध्ये घुसला तो चालू करतो, बस गंगा जमुना सरस्वती. आमच्या गावचा कुरकुर नाला